जेव्हा शिवाजी महाराजांनी त्या अफजलखानाचा कोथळाच बाहेर काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील मावळ प्रांतात नियंत्रण मिळवले होते. त्यावेळेस हा भाग आदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहीम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी यांची हत्या केली होती. तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजी महाराजांचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफजल खान मोठा फौजफाटा घेऊन विजापूरवरनं जून 1659 मध्ये निघाला. वाटेत येताना तो देवळेपाडीत मूर्तिभंजन करीत आला. शिवाजी महाराजांनी खान येत आहे ही बातमी ऐकल्यावरती आपला मुक्काम रायगडावरनं घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजल खानाने तुळजापूरच्या भवानी मंदिराचा उद्ध्वंस केला व आपली नजर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरती वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदिरे अशा प्रकारे उद्ध्वस्त केली तर शिवाजी महाराज चिडून उघड्यावरती येऊन युद्ध करतील. परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पवित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्यानं त्याला त्या भागाची चांगली माहिती होती. अफजल खानाच्या सैन्यात अनेक सरदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजल खान, अंबर खान, याकूब खान, सिद्दी हिलाल, मुसा खान तसेच काही मराठे सरदार पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते. त्यांच्या फौजेत 12,000च्या घोडदळाचा समावेश होता. तसेच 10,000 पायदळ, तसेच 1,500 बंदूकधारी सैनिक, 85 हत्ती, 1200 उंटांचा समावेश होता. तसेच 80-90 तोफा होत्या. अफजल खानाने जंजिराच्या सिद्धीशी हातमिळवणी करून कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचं नाही व समजोशास आपण तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलावणे धाडले, पण शिवाजी महाराजांनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडनं घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजी महाराजांनी आपण खूपच घाबरले असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाहीत असे ठरले. प्रत्येक पक्षाचे 10 अंगरक्षक असतील व त्यातील 1 जण शामियाना बाहेर थांबेल व इतर अंगरक्षक दूर राहतील असे ठरले. भेटीची वेळ नोव्हेंबर 10, इसवी सन 1659 रोजी ठरली. भेटीच्या दिवशी अफजल खान भेटीच्या वेळेआधीच शामियानात आला. शिवाजी महाराजांनी अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निशस्त्र भेटायचे ठरले असले तरी देखील खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातापाताची शक्यता शिवाजी महाराजांनी 100% धरली होती. त्यामुळे त्यांनी अंगरख्याखाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी अशी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीस खानाने शिवाजी महाराजांना आलिंगन देण्यास बोलावले. उंच अफजल खानाने शिवाजी महाराजांना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखं काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवरती वार केला, परंतु तो जीवा महालाने आपल्यावरती घेतला व शिवाजी महाराजांचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला, परंतु संभाजी कावजीनं प्रथम पालखी वाहणाऱ्या भोईचे पाय तोडले व जखमी अफजल खानाला मारून त्याचे शिर धडापासून अलग केले. त्यांनी अफजल खानाला कापला. शामियानामध्ये सन्नाटा पसरला. सय्यद बंडा
शिवरायांवरती वार करणार तेवढ्यात जिवाजी महाले या सैनिकानं सय्यद बंडाचा हात वरच्यावरच उडवला. शामियानाबाहेर सिद्दी इब्राहिम हा शिवरायांचा मावळा शत्रूशी एकाकी झुंज देत होता. शिवरायांनी अफजल खानाला मारल्यानंतर काम संपलं होतं. विजय जवळ होता. पण अचानक एक घटना घडली. कृष्णा भास्कर कुलकर्णीनं शिवाजी महाराजांच्या कपाळावरती तलवारीनं वार केला. घळाघळा रक्त वाहू लागलं. जिरेटोप असल्यामुळे शिवराय बचावले. जर जिरेटोप नसता तर त्याचवेळी स्वराज्याची प्राणज्योत मावळली असती. शिवरायांच्या आयुष्यात त्यांच्या शरीरावरती जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा एकमेव होता, एकमेव व्यक्ती. याच अवस्थेत शिवरायांनी कुलकर्णीची तलवार हिसकावून घेतली आणि महाराजांनी त्याला कापला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर महाराजांची योजना होती की लगेच गडाच्या दरवाजाकडे धाव घ्यायची. प्रतापगडाच्या दरवाजाकडे पळत सुटले. जाता जाता महाराजांसोबतचे अंगरक्षक मोजू लागले. फक्त 9, सोबत तर 10 होते. मग कोण बाकी राहिलं? राजांनी विचारलं. कोणीतरी म्हटलं संभाजी कावजी. नाही जी राजे म्हणाले. नाही, काय झालं? मधूनच कुठे गेला? तेवढ्यात संभाजी कावजी धापा टाकत आला. राजे संतापले आणि म्हणाले, संभाजी कुठे होतास? संभाजी कावजी म्हणाला, राज, तुम्ही वाघनखं मारली खानाला, पण म्हटलं मरतो की नाही म्हणून मागे गेलो आणि त्याचं शिर कापून आणलं आणि त्यांनी कापून आणलेलं खानाचं डोकं वर केलं राजांना दाखवायला. राजे म्हणाले, अरे गड्या, त्या वाघनख्यांना विष लावलं होतं. खान कसाही करून मरणारच होता. मग तू हे वेड धाडस का केलं? यापुढे लक्षात ठेव, जे आपल्या योजनेत नाही ते कधीच करायचं नाही. एक वेळेस खान मेला नसता तरी चाललं असतं, पण जर तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर तुमच्या मातोश्रींना काय तोंड दाखवलं असतं मी? मी तर हेच म्हटलं असतं ना की शिवाजीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीव घालवला. तुझ्या जागेवर एक वेळेस मी मेलो असतो तर चाललं असतं, पण स्वराज्याचा एकही मावळा मरता कामा नये. जगाच्या पाठीवरती पहिला राजा होता जो आपल्या एका साध्या अंगरक्षकासाठी सुद्धा मरायला तयार होता. आपल्या प्रजेवर लेकरासारखे प्रेम केलं आहे ह्या आपल्या राजाने. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार तोफांचा इशारा देण्यात आला. अफजल खानाच्या तळावरती हल्ला करण्याचं नियोजन शिवाजी महाराजांनी करून ठेवलं होतं. त्यानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी तसेच त्या भागातील जंगलात लढाया झाल्या. यामध्ये कान्होजी जेथे, सिंबिलकर देशमुख, बाजी सर्जेराव यांनी खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. अनेकांनी शरणागती पत्करली. त्यांना शिवाजी महाराजांनी अभय दिले. खानाकडील हिरे, जवाहर, दागिने स्वराज्याच्या खजिन्यात घेण्यात आले. या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली जावळीचा प्रदेश आणि मावळ प्रदेश पूर्णपणे आला. अनेक वर्षांपासून जहागीरदारांच्या जाचाला कंटाळलेल्या जनतेने सुटकेचा निश्वास टाकला. अशा रीतीने स्वराज्याच्या निर्मितीच्या इतिहासातील सोनेरं पान शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी लिहिलं. अफजल खानाला ठार मारल्यानंतर विजापूरच्या सैन्याची दाणादाण उडाली, तर इकडे शिवाजी महाराजांच्या सैन्याला मोठी लूट प्राप्त झाली. नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या प्रांतात व कोकणात मोठी मजल मारायला सुरुवात केली. अफजल खानाच्या मृत्यूनंतर अगदी काही दिवसांच्या आत शिवाजी महाराजांनी कोल्हापूर, पन्हाळा आणि कोकणात मोठा प्रदेश आपल्या ताब्यात करून घेतला. शिवाजी महाराजांकडनं हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या आदिलशहाने पाठवलेल्या रुस्तम जमान आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान यांचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला. अफजल खानाच्या पराभवानंतर आदिलशहाच्या साम्राज्याला एकापाठोपाठ एक जबर धक्के देण्याचं काम महाराजांनी केलं होतं. संभाजी कावजी आणि हिरोजी फर्जत
यांनी अफजलखानाचं मुंडकं रायगडावरती जिजाऊ यांना दाखवायला आणलं. शत्रू अफजलखान मेला याची जिजाऊ यांनी खात्री झाली. जिजाऊंनी सैनिकांना अफजलखानाच्या प्रेताचं दफन प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्याचे आदेश दिले आणि जोपर्यंत या स्वराज्याचं नाव राहील तोपर्यंत अफजलखानाच्या थडग्याचे इस्लाम धर्माप्रमाणे संस्कार करण्याचे आदेश दिले. अफजलखानाच्या वधानंतर त्याच्या कुटुंबाची काळजी स्वतः शिवरायांनी घेतली आणि राजगडावर व प्रतापगडावर अफजलखानाची कबर स्वराज्याच्या खर्चानं बांधली. शिवरायांचा लढा हा धार्मिक नव्हता, मानवतावादी होता. म्हणूनच अफजलखानाच्या पोटात शिवरायांनी जी वाघनखे खुपसली होती ती वाघनखे रुस्तम ए जान या मुस्लिम सैनिकाने बनवली होती. शिवराय हे सर्व धर्मांचा आदर करणारे राज्यकर्ते होते. ही वस्तुस्थिती मानावीच लागेल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.